मी खरं प्रेम म्हणतो मी खरं प्रेम म्हणतो कारण प्रेमात पडल्यावर आपण प्रेम करतोय ही समजूत खोटी असते. आपला प्रेमळपणा हा एक आभास असतो. खऱ्या प्रेमाचं सविस्तर वर्णन या भागात पुढे करण्यात आलं आहे. प्रेमातून बाहेर पडलेलं जोडपं कदाचित खरं प्रेम करायला लागेल असं जेव्हा मी म्हणेन, तेव्हा मला असंही सुचवायचं आहे की खऱ्या प्रेमाचं मूळ प्रेमाच्या भावनेत नसतं. खऱ्या प्रेमाचं मूळ प्रेमाच्या भावनेत नसतं. या उलट बऱ्याचदा प्रेमाची भावना नसताना, प्रेम वाटत नसताना आपण प्रेमळ कृती करतो, तेव्हा खरं प्रेम घडतं. प्रेमाच्या ज्या व्याख्याने आपण सुरुवात केली त्यानुसार प्रेमात पडण्याचा अनुभव म्हणजे खरं प्रेम नव्हे. त्याची कारणे पुढे नमूद केली आहेत. प्रेमात पडणं जाणीवपूर्वक नसतं. आपण कितीही खुले आतुर असलो तरी हा अनुभव आपल्याला मिळेलच असे नाही. उलट आपली अजिबात अपेक्षा नसताना, आपल्यासाठी हिताचं नसताना, परिस्थिती प्रतिकूल असताना देखील हा अनुभव आपल्याला गाठू शकतो. आपण कोणत्याही व्यक्तीच्या प्रेमात पडू शकतो, मग ती आपल्याला अनुरूप असो वा विजोड असो. आपल्या प्रिय व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये एरवी आपल्याला आवडतीलच असं नाही, आणि कितीही प्रयत्न केले तरी आपण अशा व्यक्तीच्या प्रेमात पडू शकत नाही जिच्या गुणवैशिष्ट्यांचं आपल्याला कौतुक आहे, जी व्यक्ती आपल्याला अनुरूप आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की प्रेमात पडण्याला शिस्त लागू होत नाही. उदाहरणार्थ, मानसोपचार तज्ज्ञ बऱ्याचदा त्यांच्या पेशंटच्या प्रेमात पडतात व पेशंट तज्ज्ञांच्या. तरीही कर्तव्याच्या जाणीवेतून ते खूपदा त्यांच्या अहंभावाच्या सीमारेषा कोसळत असतानाच स्वतःला सावरतात आणि पेशंटला प्रिय व्यक्ती मानून सोडून देतात. अशा शिस्तीचा उपयोग करणं अतिशय अवघड व दुःखदायक असतं. जाणीवपूर्वक शिस्त वापरून आपण हा अनुभव रोखू शकतो, परंतु तो निर्माण करू शकत नाही. प्रेमात पडण्याच्या अनुभवाला कसा प्रतिसाद द्यायचा याची निवड आपण करू शकतो, परंतु त्या अनुभवाची निवड आपण करू शकत नाही.